भगवान शिवाच्या शिवलिंगावर करा यातील एकही उपाय. तुम्ही जर भगवान शिवाच्या शिवलिंगावर दररोज जल समर्पित करत असेल तर तुम्हाला ही माहिती असायलाच पाहिजे. कितीही मोठे दुःख आपल्या समोर आलेले असेल, आपण त्यावर निर्णय घेऊ शकत नसेल, खूप मोठी समस्यामध्ये असेल, घरात खूप तकलीफ चालू असेल, तर 12 बेलपत्र 3 बेलपत्राचे 4 गठ्ठी एकत्र करावी आणि 12 बेलपत्र अशोक सुंदरीचे स्थान असते. आपण जे 12 बेलपत्राचे 4 गठ्ठे तयार केले आहेत ते अशोक सुंदरीवर कोणत्याही महिन्याच्या 2 प्रदोषच्या दिवशी आपल्या हृदयापासून भगवान भोले बाबांच्या शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करून 1 लोटा जल भगवान शिवाला समर्पित करावे. आपले तोंड उत्तरेकडे करून ते जल समर्पित करावे. कारकुटीश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित करावे. कितीही विषम परिस्थिती चालू असेल त्यातून मार्ग निघेलच. आपण जे बेलपत्र 3 बेलपत्राच्या आपण 3 पानांचे जे 4 गठ्ठी तयार केले आहेत त्या अशोक सुंदरीवर समर्पित करून बाबाला आपल्या मनातील सांगून जल शिवलिंगावर उत्तर दिशेला तोंड करून बाबाला जल समर्पित करावे. ज्यांच्या घरात दररोज 11 वेळेस, 1 वेळेस, 7 वेळेस, 21 वेळेस, 108 वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा जप होत असतो किंवा आपण जप करू शकत नसेल तर जोही घरातील व्यक्ती समोर आला तर एक दुसऱ्याला श्री शिवाय नमस्तुभ्यं बोलावे. आपल्या घरात कोणताही मोठा आजार प्रवेश करू शकत नाही. शिवलिंगावर आपण जेव्हा जेल समर्पित करतो त्यावेळेस आपले ध्यान असायला पाहिजे. लोटा, कलश शिवलिंगाला टच ही झाला नाही पाहिजे. आपले नखही लागले नाही पाहिजे. आपल्या हातातील बांगडी आहेत ती बाबाला घासली नाही पाहिजे. आपल्या कोणत्याही सामग्रीने बाबाला लागली नाही पाहिजे. हळूहळू जल अर्पण करावे. ते जल अर्पण करताना आपण काही बोला किंवा नका बोलू. आपली जलाची धार आपले आपणच मंत्र बोलत असते आणि महादेवाला प्रसन्न करून देते. भगवान शंकरावर समर्पित केलेले जल जलाधारीतून वाहून जाते. ते जल 3 जागेवर जरूर लावले पाहिजे. नवग्रह राहू, केतू, मंगळ, बुध, शनी जे परेशान करतात त्यांची समाप्ती होत असते. शिवलिंगावर अर्पण केलेले जल डोळ्यांना, गळ्यावर आणि डोक्यावर ह्या 3 जागेवर दररोज शिवावर अर्पण केलेले जल लावले जाते. त्याला कधीही नवग्रह परेशान करत नाही. भगवान शंकराचा आशीर्वाद बरसत राहतो. भगवान शंकराचे एक नाव अघोर आहेत. ब्रह्माजीला दर्शन दिले होते म्हणजेच सिद्ध नाव. खूप प्रयत्न केले असेल, कामना पूर्ण होत नसेल, 1 लोटा जल घेऊन त्यात थोडेसे लाल चंदन टाकून बेलपत्राच्या झाडाखाली समर्पित करावे आणि त्यानंतर 1 लोटा स्वच्छ जल महादेवाला समर्पित करावे. श्री शिवाय नमस्तुभ्यं बोलून आपली कामना बोलून भगवान शिवावर अघोरेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित करायला प्रारंभ करावे. बाबा आपले कार्य 3 महिन्याच्या आधी पूर्ण करतील. नंबर 6. महिन्यातून 1 वेळेस धतुऱ्याला हळदीमध्ये भिजवून भगवान शिवाच्या शिवलिंगावर महिन्यातून कमीत कमी 1 वेळेस समर्पित करून द्यावे. जिंदगीमध्ये शरीरात कोणताही आजार किंवा एखादा मोठा आजार येणार नाहीत. नंबर 7. जर बाबा आपली मनोकामना पूर्ण करत नसेल तर शिवलिंगावर 1 बेलपत्र अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करावे. दुसरे बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करावे. अशोक सुंदरीवर बेलपत्र समर्पित करताना बेलपत्राची दांडी जलाधारीतून पाणी खाली पडते त्या दिशेने असावी आणि शिवलिंगावर जे बेलपत्र समर्पित केले आहेत त्याची ही दांडी उत्तर दिशेला म्हणजेच
जलाधारीतून पाणी खाली पडते त्या दिशेनेच असावी आणि आपण दक्षिणेला बसावे आणि आपले तोंड उत्तरेकडे असावे. जलाधारीतून पाणी खाली पडते त्या दिशेने असावे. शिवलिंगावर जल समर्पित करताना थोडेसे जल पुढे हात करून अशोक सुंदरीवरही समर्पित करावे. असे 2-3 महिने करून बघावे. भोले बाबा तुमचे हात जरूर पकडतील हे निश्चित आहेत. नंबर 8. प्रत्येक मंगळवारी तुळशीच्या 21 पानांची माळ, त्या पानांना लाल धाग्यात बांधून त्याची माळ बनवावी आणि हनुमानजींना प्रत्येक मंगळवारी बांधावी. तुळशीमुळे भगवान शालिग्राम प्रसन्न होतात, तसेच तुळशीच्या माळेने हनुमानजीही तसेच प्रसन्न होतात. आपले सगळे काम बनत असतात. नंबर 9. ज्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे संकटे चालू असेल, शत्रू आपल्याला अनेक प्रकारचे निर्माण झाले असेल, त्यांनी भगवान शिवाच्या शिवलिंगावर रुईचे फूल अर्पण करावे. आपल्याला आयुष्य कमी असेल, काही पत्रिकेत सांगितले जाते की तुम्हाला एवढेच आयुष्य आहेत, त्यांनी शिवलिंगावर दुर्वा अर्पण कराव्यात. नंबर 10. सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी चुकूनही आपण एक बेलपत्र आणि एक सफेद फूल भगवान शंकराला समर्पित केले तर हे म्हणून जावे की आपण काही मागितलेही नाही तरीही भगवान शंकर देण्यासाठी आपल्या दरवाजावर येतील. नंबर 11. शमीच्या झाडाखाली आपण काय करून जावे की आपली कामना सिद्ध होईल, किंवा बेलपत्राच्या झाडाखाली काय करून जावे की आपली मनोकामना पूर्ण होईल. शिवमहापुराणात आणि गणेश पुराणात शमीपत्राचे वर्णन केले आहेत. त्यात स्पष्ट सांगितलेले आहेत की 1 लोटा पाण्यामध्ये त्यात चंदन मिक्स करून अक्षताचे 5 दाणे आणि पिंपळाचे 2 पान त्यात टाकून शमीच्या झाडावरती ते जल समर्पित करून आपण आपली कामना बोलून ज्या कार्यासाठी जात आहेत ते कार्य मात्र 3 दिवसामध्ये सफल होते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा